वाल्मिक कराडमुळे गोत्यात आलेले अंजली दमानी यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले आणि विरोधकांकडून मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना कोर्टाने दोषी ठरवले। ते प्रकरण नेमकं काय आहे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। झालं असं की धनंजय मुंडेंची पत्नी करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती। मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात ही सुनावणी झाली। यावेळी कोर्टाने करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर केलेले हिंसाचाराचे आरोप मान्य केले आहेत। आता कोर्टाने नेमका काय निकाल दिला पाहूयात। कोर्टाने करुणा मुंडे यांचा पोटगीचा अर्ज अंतशः मान्य केलाय। त्यानुसार करुणा मुंडे यांना दरमहा 1,25,000 रुपये आणि त्यांची मुलगी शिवानीला लग्नापर्यंत दरमहा 75,000 रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। हे पैसे खटला सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या हिशोबाने देण्यात यावेत असंही म्हटलंय। आपल्या आदेशात कोर्टाने करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचंही मान्य केलं आहे। या प्रकरणी शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करू नये असंही न्यायालयाने म्हटलंय। या संदर्भात माध्यमांशी प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे काय म्हणाल्या पाहूयात। सर्वात आधी कोर्टाला मला सिद्ध करावं लागेल की मी करुणा धनंजय मुंडे म्हणजेच धनंजय मुंडेंची पत्नी आहे। हे सिद्ध केल्यानंतर आम्ही कोर्टात 15 लाख प्रति महिना पोटगी मिळावी म्हणून मागणी केली होती। मात्र न्यायालयाने 2 लाख पोटगी देण्याचा निर्णय घेतला। मागच्या 3 वर्षांपासून मी खूप त्रास भोगलाय। फक्त पोटगीसाठी मला खूप संघर्ष करावा लागला। पतीशिवाय एका महिलेचं जीवन जगणं खूप अवघड आहे। आपला पती जेव्हा उच्च पदावरती असतो तेव्हा पूर्ण व्यवस्था त्याच्या बाजूने काम करते। त्याच्याकडे मोठमोठे वकील होते, तरीही ही लढाई मी लढली। माझ्या वकिलांनी प्रामाणिकपणे लढून मला न्याय मिळवून दिला। त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते असं करुणा मुंडे यावेळी म्हणाल्या। त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचा लढा यशस्वी ठरला आणि धनंजय मुंडेंचा पराभव झाला। तरी या प्रकरणी अजूनही धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया आलेली नाही। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखीन वाढ झाल्याची चर्चा आहे। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।